नमस्कार, मी डॉक्टर बबिता पाटील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पीसीओडीची ट्रीटमेंट याबद्दल पाहणार आहोत. आयुर्वेदानुसार पीसीओडीची ट्रीटमेंट 3 टप्प्यांमध्ये करावी लागते: आहार, विहार व औषधी चिकित्सा. आहार म्हणजे जे आपल्या जेवणातले काही नियम आहेत ते, विहार म्हणजे आपली लाईफस्टाईल, व औषधी चिकित्सा म्हणजे काही आयुर्वेदिक चूर्ण आहेत किंवा टॅबलेट्स आहेत किंवा काढे आहेत, त्याचं सेवन करावं लागते. तर औषधी चिकित्सा हे प्रत्येक रुग्णाच्या अनुसार वेगवेगळी राहते. रुग्णाचं वय, तिचा होणारा त्रास, त्याबरोबर तिला आणि वेगळा त्रास म्हणजे जसे काही थायरॉइड आहे किंवा वजन वाढलेलं आहे, BP आहे, शुगर आहे किंवा जे मेन्स्ट्रुअल फ्लो आहे तो कमी आहे, जास्त आहे, हे तिच्या म्हणजे कंप्लेंट्स अनुसार वेगवेगळे राहणार. सो तुम्ही ते तुमच्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावे. फक्त आपण ह्यामध्ये आहार आणि विहार डिस्कस करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आहाराचे काही नियम सांगेन. तर पहिला नियम म्हणजे जेवणाच्या वेळा नियमित करणे व जेवणाच्या वेळा फक्त 2 असणे दिवसातून, सकाळी 10 ते 11च्या मध्ये व रात्री 6 ते 7च्या मध्ये. संध्याकाळचं जेवण हलकं असावं. हे 2 टाईम जेवल्यानंतर मध्ये आधे किंवा 7 नंतर काहीच खाऊ नये. दुसरी गोष्ट जे मी कारणेमध्ये सांगितलेले आहे, जंक फूड, ऑइली फूड, बेकरी पदार्थ, गोड पदार्थ, ते पूर्णपणे टाळणे. रोजच्या आपल्या खाण्यामध्ये 5-6 काळे मनुके बी काढून, तसेच डाळिंब व आवळे, 1-2 आवळे असं नियमित सेवनात ठेवणे. तसेच 1-2 दिवस आड सकाळी उपाशी पोटी तांदळाची पेज खाण्यामध्ये ठेवणे व खारीक, खोबरं किंवा अंजीर आहेत, बदाम आहेत, ते 2-2 खाणे म्हणजे 1-2 दिवसाड खाऊ शकता. कॉफी पूर्णपणे वर्ज्य करणे. जर चहाची सवय असेल तर हर्बल टी घेणे. तसेच नॉनव्हेज ही पूर्णतः टाळणे. पण जर क्वचितच कधी खाण्यात येत असेल तर ते अळणी घेणे व सकाळच्या वेळेसच घेणे किंवा त्याचा जर सूप घेतलं तरी ते उत्तम आहे. आणि जर सकाळी खाल्ले तर संध्याकाळचा आहार एकदम साधा असावा. तर उद्याच्या मी माझ्या व्हिडिओमध्ये विहार म्हणजे लाईफस्टाईलमध्ये कोणते चेंजेस करावे हे सांगणार आहे. धन्यवाद.